नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण आळूवडीचा रोल न बनवता सुद्धा खूप सारे पदर सुटलेली मस्त क्रिस्पी अशी आळूवडी बनवणार आहोत। आळूवडी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि एकदम मस्त क्रिस्पी होण्यासाठी तुम्हाला मी काही टिप्स सुद्धा देणार आहे। तर आळूवडी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मी लसूण, आलं आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा आपल्याला इथे जिरं घ्यायचं आहे। तर ह्याची छान अशी बारीक आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता आपल्याला आळूवडी बनवण्यासाठी लागणार आपण बेसन तयार करून घेऊया। तर यामध्ये 4 चमचे एवढं मी बेसन घेते। आता हे चमचे म्हणजे मी 1 पळीचा मापाने घेतलेला आहे। तुम्ही बेसनचं प्रमाण अंदाजाने घेऊ शकता। 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडीशी पाव चमचा इथे आपल्याला हळद घालायची आहे। 1 चमचा लाल तिखट घालूया। अर्धा चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये आता मीठ घालणार आहोत आपण। 1 चमचा मीठ ह्यामध्ये मी घातलेला आहे आणि जी मगाशी आपण पेस्ट करून घेतली होती आलं, लसूण, मिरची आणि जिऱ्याची, ती पेस्ट आता आपण ह्यामध्ये घालूया। आता ह्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे एवढे तरी चिंचेचं कोळ घालायचं आहे आणि थोडंसं आता आपण ह्यामध्ये गूळ घालायचं आहे। मस्त आंबट गोड तिखट अशा छान टेस्ट आळूवडीला येते। आणि 1 चमचा आपण यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। नेहमी आपण आळूवडी बनवण्यासाठी जसं मिश्रण घट्ट असं करतो त्याचप्रमाणे हे सुद्धा मिश्रण आपल्याला इथे थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे। सुरुवातीला आपण हे मिश्रण चांगलं चमच्याने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये गुठळ्या राहू नये म्हणून आपण हाताने सगळं पीठ छान एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत। ह्यामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत। आणि हे बघा, असं दाटसर आपल्याला इथे हे मिश्रण आळूवडीसाठी तयार करायचं आहे। तर हे परफेक्ट आता इथे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आणि इथे ही आळूची पानं घेतलेली आहेत। मध्यम आकारातली ही पानं आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। आता इथे आपण 1 चाळण घेतले। ह्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या चाळणीमध्येच आपण डायरेक्ट आळूवडी स्टीम करायला ठेवणार आहोत आणि पानांना बेसन सुद्धा ह्या चाळणीमध्ये लावणार आहोत। तर हे बघा, इथे आता 1 पान आपल्याला असं ठेवायचं आहे आणि यामध्ये आता आपण पूर्ण असं बेसन लावून घेणार आहोत। आता हे बेसन आपण पानाला लावत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की बेसन व्यवस्थित आपल्याला इथे जाडसर असं थर लावायचं आहे। त्यामुळे जी आळूवडीची पानं आहेत ती एकमेकांवर छान अशी चिटकली जातात आणि त्यामुळे जेव्हा आपण आळूवडी तळायला घेतो त्यावेळेला आळूवडी सुटत नाहीत, त्याचे पदर सुटत नाहीत, छान एकमेकांना चिटकले जातात। म्हणून आपल्याला इथे जाडसर असं बेसन लावायचं आहे। तर बघा, या पानाला मी बेसन लावून घेतले आणि जो पुढचा भाग होता तो असा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मागची सुद्धा जी चाळणीच्या बाहेर आलेली पानं आहेत ती आपल्याला आत अशी फोल्ड करून घ्यायची आहेत। आता एका बाजूने लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने उलट बाजूने लावायचं आहे, उलट्या दिशेने पान ठेवायचं आहे आणि असंच बेसन लावायचं आहे। आपल्याला इथे चौकोनी आकारामध्ये ही आळूवडीची पानं लावून घ्यायची आहेत। त्यामुळे आपण जेव्हा आळूवडी बनवतो तेव्हा त्याच्या मस्त अशा वड्या पडतात। तर हे बघा, अशा प्रमाणे आपल्याला ही पानं लावून घ्यायची आहेत। तर हे बघा, या पानाला सुद्धा आपण बेसन लावून घेतलेलं आहे आणि पुढचं पान आलेलं आहे ते आपल्याला असंच फोल्ड करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण मागची बाजू आणि पुढच्या बाजू अशा दोन्ही विरुद्ध दिशेने ही पानं लावून घेतलेली आहेत। तर आता आपल्याला आडव्या बाजूने सुद्धा तशीच पानं लावून घ्यायची आहेत, म्हणजे सगळ्या बाजूने आपली जी आळूवडी आहे ती छान मस्त जाडसर होते। आणि बघा, आता आडव्या बाजूने सुद्धा आपल्याला असंच मस्त असं बेसन सगळीकडे लावून घ्यायचं आहे। छान जाडसर असं थर आपण इथे लावून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण ही बाकी सर्व पानं लावणार आहोत। आणि अशा पद्धतीने लावल्यामुळे काय होतं की आपण जेव्हा आळूवडी तळतो त्यावेळेला ते अजिबात सुटत नाहीत, पानं छान मस्त पदर सुटतात आणि मस्त क्रिस्पी अशी इथे ही आळूवडी आपली तयार होते। तर ही एक सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आळूवडीला बेसन व्यवस्थित लावा आणि यामध्ये आपल्याला अजिबात रोल बनवण्याचं वगैरे अजिबात झंझट नाही आहे, फक्त पानं लावत जायची आहेत आपल्याला। आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला आळूवडीचे मस्त वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। खूप सोप्या पद्धतीने ते सुद्धा आळूवडीचे प्रकार मी दाखवलेले आहेत।
तरी बघा इथे आपल्याला ह्या पानाला मस्त असं सगळीकडे जाडसर असं बेसन लावून घेतलेले आहेत आणि ही पानं बघा अशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहेत आणि वरच्या बाजूने सुद्धा मस्त असं जाडसर बेसन लावून घ्यायचं आहे। आता जेव्हा आपण शेवटचं पान लावू त्यावेळेला ते सरळ असं पान आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावरती आता आपल्याला हे बेसन लावायचं आहे। असं लावल्यामुळे आपली आळूवडी आहे ती दिसायला सुद्धा खूप छान दिसते, अशी मस्त हिरवट रंग वरच्या बाजूने दिसतो, म्हणून आपण हे पान वरच्या बाजूला सरळ लावलेलं आहे आणि त्याला सुद्धा आपण मस्त बेसन जाडसर लावून घेतलेलं आहे। आणि ह्या पानाचं जे पुढचं टोक आहे ते आपण आतल्या बाजूने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बघा वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला बेसनचा एक थर असा लावून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला आळूवड्या आपल्या मस्त अजून सुंदर दिसण्यासाठी आणि चवीला सुद्धा खूप छान लागण्यासाठी आपण वरून अशी मस्त तीळ लावायचे आहेत, म्हणजे आळूवडी आपली खूप दिसायला छान मस्त वड्या दिसतात आळूवडीच्या। तरी बघा पूर्ण इथे आता आपण तीळ लावून घेतलेत आणि परफेक्ट इथे आता हे स्टीम करण्यासाठी तयार झालेलं आहे। तर एका बाजूला मी इथे पाणी गरम करायला ठेवले। आता ह्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला ही आळूवडी वाफवायची आहे। तर एक 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता, हे बघा मस्त इथे आळूवडी स्टीम झालेली आहे। आपण हात लावून चेक करायचं आहे, हाताला बेसन चिटकत नाहीये, म्हणजे इथे आळूवडी मस्त स्टीम झालेली आहे आणि आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता आपण ही आळूवडी कट करायची आहे। तर आता सुरुवातीला काय करायचं आहे, ह्या चाळणीला जे कडा आहेत त्या कडा आधी आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे जे आळूवडी पटकन अलगद डिमोल्ड सुद्धा होते। तरी बघा साईडच्या कडा मोकळ्या केल्यात आणि अलगद आपण तेल लावून घेतलं होतं चाळणीला, त्यामुळे अलगद असं मस्त बाहेर आलेलं आहे। तर हे छान इथे आळूवडी तयार झालेली आहे। आता ह्या आळूवड्या आपण कट करून घेणार आहोत। तर आपण चौकोनी आकारामध्ये छोट्या छोट्या अशा आळूवड्या ह्या कट करून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता आळूवडी मस्त एकमेकांना पानं चिटकलेली आहेत, त्यामुळे अजिबात ही सुटणार नाही आहे। मस्त आळूवड्या इथे कट होत आहेत। तुम्हाला मी दाखवते की किती छान असे मस्त पदर सुटलेले आहेत, एकदम मस्त। इथे ही बघा आळूवडी तयार झालेली आहे। तर आता आपण ही आळूवडी डीप फ्राय करणार आहोत, तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। तर कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि एक एक करून अशी आळूवडी आपण ही तळणार आहोत। आता जेव्हा ही आळूवडी आपण तळतो त्यावेळेला सारखं चमच्याने हलवायचं नाहीये, 1 मिनिटभर आपण ही अशीच तळून द्यायची आहे। त्यानंतर आपण हळूहळू अशी ही झाऱ्याने फक्त हलवायची आहे आणि मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे। तर त्या आतपर्यंत मस्त तेल जाऊन छान मस्त क्रिस्पी इथे ही आळूवडी तयार होते। बघा सारखं आपण इथे हलवलेलं नाही आहे तळताना, एका बाजूने छान तळून झाल्यानंतर आपण अलगद अशी ती दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही तळून घ्यायची आहे। तर इथे मस्त इथे आपली आळूवडी बघा तळून झालेली आहे, छान मस्त आळूवडीच्या वड्या दिसत आहेत। तर तुम्हाला आज आपण बनवलेली क्रिस्पी अशी आणि खूप सारे पदर सुटलेली आळूवडीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।